जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी रावेर तालुक्यातील जिन्सी ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। ग्रामपंचायतीकडून विविध करांची 100% वसुली केली जात असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्ष गावात मात्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे। ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या दुर्लक्षामुळे गावातील विकासकामे रखडली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। गावातील गटारींची बांधकामे एकतर अपूर्ण आहेत किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत। यामुळे सांडपाणी रस्त्यावर तुंबून राहत असून परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे। या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। रस्ते, स्वच्छता आणि पाण्याचा निचरा यांसारख्या प्राथमिक सुविधांपासून गाव वंचित असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे। गावातून 100% कर वसुली होत असताना विकासकामांसाठी जमा होणारा निधी नेमका कुठे खर्च केला जात आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे। संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांनी या समस्यांची तातडीने दखल घेऊन रखडलेली कामे मार्गी लावावीत आणि जमा होणाऱ्या निधीच्या खर्चाचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। 100% कर वसुली आणि शून्य विकास कामे या विरोधाभासामुळे सध्या परिसरात जिन्सी ग्रामपंचायतीच्या कारभाराची जोरदार चर्चा सुरू आहे।